अनुशी कुठून आहात? अनुशी हां जैन हां फ्रॉम बोला. आपण लग्न करावे का नाही? नाही ते तर कारण ते त्यामुळे पुन्हा कर्म अं, बांधली नाही नाही जातील. कर्म नाही. आता काय की इच्छा होत असेल तर पूर्ण करा. आणि एखाद्याचं मन वैरागी मन असेल, नाही मला लग्न करायचंच नाही आहे, मला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, जगत कल्याणाकरता आयुष्यभर योगदान द्यायचं आहे, तर त्या मार्गावर जाऊ शकता. 2 मार्ग आहेत. लग्न करा, लग्न करून जीवन व्यवहार तो पूर्ण करा, किंवा नसेल करायचं तर रस्त्यावरून त्या चाला. पण लफडेबाजी करू नका. म्हणजे करायचं नसेल तर नका करू, करायचं तर पूर्ण. आणि जर नाही नसेल म्हणजे नाही करायचं करायचं, शिवाय सत्संगातही यायचं नाही, ब्रह्मचर्याचंही पालन नाही करायचं, लफडेबाजी केली तर मात्र खूप मोठा गुन्हा ठरेल. ते मात्र होऊ नये. अर्धवट काही नाही करायचं. पूर्ण संयमाने राहा, किंवा मग नॉर्मल जीवन. लग्न करणं हा गुन्हा नाही आहे. दोघांनी एकमेकांबरोबर प्रेमाने राहायचं, जीवनभर निभवायचं, अनुभवायचं. आई होण्याचं सुख आहे, पत्नी बनण्याचं सुख आहे, आजी बनण्याचं सुख आहे, सच्चं सुख सगळं कुठे आहे बघा. तेवढं मग शोधून काढा, अनुभव घेऊन त्यातून बाहेर पडा. ज्याला अनुभव आला आहे पूर्वजन्मात तो तर डिसिजन हा घेणारच की नाही मला ह्या मार्गावरून जायचं नाही, मला अनुभव आला आहे, आता मला ब्रह्मचर्याचं पालन करून आत्मज्ञानात राहून मोक्षास जायचं, तर मार्गही तो आपल्या समोर ओपन आहे. आता कधीतरी रडू येतं एकदम, म्हणजे कोणी काही म्हटलं तर त्यावर कसा ताबा मिळवायचा? हां, जर रडायचं असेल तर आपापल्या रूममध्ये जाऊन, बाथरूममध्ये जाऊन रडायचं. कोणालाही सांगायची गरज नाही आहे की बघा मला किती रडू येत आहे. कोणी रडायला लागलं की लोक सांत्वन करतात, त्यामुळे मजा येते. अरे बाळा रडू नको. ठीक आहे. मजा म्हणजे रडणं ही एक प्रकारची भावना आहे. सहानुभूती घेण्यासाठी लोकांकडून मनापासून सहानुभूती मिळवायचा हा प्रयत्न चालू असतो. म्हणजे कुठे ना कुठे तरी नाही आपले नाही रडणं काम तर आहेत ना, वीकनेस जे आहे. अशी आपली मनमानी करून घ्यायची म्हणून रडून मग हां ठीक आहे ठीक आहे चला चला या ताई म्हणतात ते करा, बंद करा, अशी मनमानी आपली करायची नाही. रडायचं कशाला? चूक झाली तर आपण स्वीकार करू, चूक करणं बंद करू, तो पुरुषार्थ पण करू. जर चूक नसेल कोणीतरी आपल्याला, नसेल तर ह्या जन्मातली नसली तर पूर्वजन्मातली असेल, एखाद्या गुन्ह्याची शिक्षा असेल, जमा करा. समोरच्याकडे दोषी म्हणून बघू नका. आणि रडण्याला काय अर्थ आहे? रडणं म्हणजे एक हा वीकनेस आहे. बघा लोकांकडून सहानुभूती मिळवतात आणि आपल्या मग त्या चुकांना दाबून टाकतात. आपली एकाग्रता कशी स्ट्रॉंग करायची? दादा भगवानांचा असीम जय जयकार करा. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय रवी सच्चिदानंद वर्मा. पूज्यश्री. दीपक भाई, मला हे विचारायचे की मला कोणत्याही सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट होता येतच नाही. नसेल तर शक्ती मागा दादाजींकडून. दादाजींचं पुस्तक वाचा, ॲडजस्ट एव्हरीवेअर. टक्कर टाळा आणि वाचून आपल्या समजुतीत बदल करा. समज बदलली की हळूहळू आचरणात बदल घडेल. एका दिवसात आचरणात बदल नाही होणार, पण आपली का ॲडजस्टमेंटची तयारी नसते त्यांची माफी मागा. आणि मला अशी शक्ती द्या दादा भगवान, मला ॲडजस्टमेंट करण्याची शक्ती द्या. आणि कोणत्याही परिस्थितीत ना मला लगेचच फार बोर होतं. बोर व्हायला होतं ही आपली चूक आहे. खरं तर बोर व्हायची गरज नाही आहे. त्यातून काहीतरी अनुमान काढा की परिस्थिती समजून का मला दुःखदायी वाटतं आहे, आता यावर सॉल्युशन काय आहे, की काय मी सुखात राहू शकते का, तसा मार्ग शोधायला हवा. बघा कोणत्याही परिस्थितीत जर बोर झाला तर कंटाळा येऊन नंतर काय करतात, टी व्ही, मूव्ही, इंटरनेट, गेम्स असं इतरत्र सुख मिळवण्यासाठी पळतात. दुःखावरती उपाय शोधायला हवा की ही परिस्थिती दुःखदायी का झाली, त्याचं सॉल्युशन काढा. त्यामुळे हळूहळू शक्ती वाढेल. अनेक प्रकारच्या दुःखांवर सॉल्युशन काढण्याची शक्ती आपली वाढेल. बघा दुःख आलं, दूर झालं, मजा करायला गेलात तर लगेच लोन वाढेल, सुखाचं रिपेमेंट येईल, तेव्हा मग पुन्हा दुःख येईल. कधीही दुःख येतं ते आपल्या सुखाचं रिपेमेंट आहे. म्हणून आपल्याला समजून घ्यायला नाही, अशाच परिस्थितीत आनंदी राहायची समज डेव्हलप करायची. का माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे सांगा, अशा वेळी मला सतत कंटाळा का येतो, सॉल्युशन काढा, आनंदात राहायचा मार्ग काढा. जय सच्चिदानंद. आपण ज्ञानप्राप्त महात्मा निष्पक्षपाती कसे, जरा अर्थ समजवावा. निष्पक्षपाती म्हणजे कसा, तर स्वतःची चूक स्वतः बघणारा, दुसऱ्याची चूक बघणं त्याला अपराध वाटतं. मला कोणाचाही दोष नाही पाहायचेत, माझ्यावर कोणताही प्रसंग गुदरला माझ्याच चुकांमुळे तो आलाय, कोणाचाही त्यात दोष नाही. म्हणजे स्वतःचे दोष स्वतः बघणाऱ्याला निष्पक्षपाती म्हणतात. आणि स्वतःचे दोष झाकून इतरांच्या चुका काढतो तो पक्षपाती आहे. स्वतः पक्षपातीपणा करतो.
मीच खरा आहे, मीच चांगला आहे, दुसरे अपराधी आहेत. दादाजींनी एक वाक्य सांगितलंय, भोगतो आहे त्याची चूक. आपलं काही नसतं आपल्याला भोगावं लागलं तर आपल्या चुकांचं फळ आहे, कोणत्याही व्यक्तीचा त्यात दोष नाही. एवढी जागृती ठेवली तरी निष्पक्षपातीपणाला सुरुवात झाली. हो, एक प्रश्न आणखी होता. ज्ञान प्राप्त केल्यानंतर पुरुषार्थ कसा असायला हवा, ज्यामुळे मोक्षमार्गावर अधिकाधिक म्हणजे प्रगती जास्तीत जास्त होत राहील? 5 आज्ञांमध्ये राहायचा पुरुषार्थ करा, 5 आज्ञा सिद्ध करा. ब्रुज मोहनलाल, गाझियाबाद. बोला. पूज्यश्रींना नमस्कार. हं. माझा प्रश्न असा आहे की आत्मसाक्षात्कार कशाला म्हणतात? कृपया यावर प्रकाश टाकावा. काय नाव आहे तुमचं? ब्रुज मोहनलाल, गाझियाबाद. तुम्ही खरोखरच बृजमोहनलाल आहात? ते तर ह्या शरीराचं नाव हा, आहे. मग तुम्ही स्वतः कोण आहात ते जाणणं, त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हटलं जातं. हो. आणि आत्मसाक्षात्कार याला म्हणतात. किती वेळा तुम्ही बृजमोहनलाल आहात विसरता? रात्री झोपल्यावरही अरे बघा, अरे बृजमोहनलालने तर असं केलं, असा माणूस आहे, हां माझ्याविषयी हा, बोलताय, हा. कोण बोलताय? झोपेत नाही जागे व्हाल. म्हणजे हे जे आहे ते विसरू कधीच नाही आठवत शकत. नाही. कोणी नाही, ते बोललं तरच आठवतं, उगाच नाही. बृजमोहनलालचा साक्षात्कार झालाय. हा. आत्म्याचा साक्षात्कार झाला की बृजमोहनलाल विषयी कोणी निगेटिव्ह बोललं तरी त्याचं दुःख नाही होणार. बृजमोहनला म्हणतोय मी तर शुद्ध आत्मा आहे. म्हणजे आत्म्याची जागृती निरंतर राहते, तोच आत्म्याचा साक्षात्कार. तो ज्ञानानंतर उद्या ज्ञानविधीमध्ये समजेल तुम्हाला काय. आयुष्य भयमुक्त कसं त्या करायचं? आत्मज्ञानानंतरच ती दिशा मिळेल काय. बरं, थर्ड क्वेश्चन असा होता की हा, तो त्याला क्रोधमान, त्याला द्वेष म्हणतात. माया लोभाला प्रेम म्हणतात. प्रेम आणि द्वेषामुळेच संसारात भटकतो आपण. नाही, कषाय शब्द हा, जो म्हणजे आहे, क्रोधमान माया लोभाला रागद्वेषाला कषाय म्हटलं जातं. बरं, म्हणजे हे जेवढे अवगुण आहेत यांना हा, कषाय म्हटलं अवगुण जातं का? अवगुण तर खूप सगळे आहेत, पण मुख्य 4 म्हटलेत. बरं, क्रोध, मान, माया, लोभ बरं. किंवा मग रागद्वेष. जय सच्चिदानंद. बोला. मला 1 वर्ष झालं ज्ञान घेऊन, पण मी माझ्या आयुष्यात कायम कन्फ्यूज असते. हं. थर्ड सर्कल फ्रेंड्सबाबत. म्हणजे माझ्या फर्स्ट सर्कल फ्रेंड्सना मी खूप दुःख दिलंय आणि मला कळतच नाही की माझ्या आयुष्यात ध्येय तरी काय आहे, आणि त्यामुळे मला खूपच दुःख होतं. नाही, पण आता सुरुवात अशी करा, कोणालाही जर दुःख आपल्या मनातून किंवा वाणीने किंवा आचरणातून होत असेल तर माफी मागा. आयुष्यात हे तर करावंच लागेल. लग्न कराल तर नंतर सासू असेल, नणंद असेल, थोरली जाऊ आहे, सर्वांबरोबर प्रेमाने तर राहावंच लागेल. कोणालाही दुःख, घरातच आईला दुःख देत आहे किंवा घरातच भाऊ बहीण पप्पा सगळ्यांना दुःख देत आहे, मग पुढे जाऊन सासरी खूपच त्रास होईल बघा. त्यातच सुधारणा करा. आपल्या प्रवृत्तीची ही चूक आहे, घरात कोणाचाही दोष नाही आहे, अशी जागृती ठेवून सुरुवात करा. आणि जर कोणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करा, प्रत्याख्यान करा. आणि कशामुळे अशी दुःख दिली जात आहेत? आपल्याला मनमानी करायची आहे का? आपण आग्रही आहेत का? आपल्या अपेक्षा आहेत? आपल्याला मोह आहे का? आपल्याला काही हवं आहे? काय हवं आहे काय? कशामुळे आपण दुसऱ्यांना दुःख देतोय ते समजून घ्या आणि मग प्रतिक्रमण करून सुधारा आपल्या चुका. जेव्हा मी प्रतिक्रमण करायला बसते तेव्हा बोर होते, मग उठून जाते. हां, बघा, ही बुद्धी किती आपल्या दुसऱ्याचे दोष पाहताना बोर नाही होत, दुसऱ्याला दुःख देताना बोर होत नाही, आणि दुःख देऊन माफी मागताना बोर होते. म्हणजे आवरणच आहे एक प्रकारचं. पण हळूहळू सुरुवात करायची. ॲटलिस्ट घरी मम्मीला पप्पांना दुःख दिलं गेलं, बहीण भाऊ असतील त्यांचं प्रतिक्रमण करायचं, सुरुवात करायची. तेवढं तर करू शकतो की नाही. 100% नाही, पण 5% सुधारा. हां, आणि जीवनाचं ध्येय हे ठेवा, तमाम दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. बघा, टेम्पररी सुख हवं आहे की परमनंट? परमनंट. मग परमनंट सुख, त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सुखात आनंदात राहू शकेल अशी स्थिती प्राप्त करा. जय सच्चिदानंद. आजच्या काळात कॉम्पिटिशन एवढी आहे की प्रत्येक माणूस एक दुसऱ्याची कॉपी करायला लागलाय. आपली ओळख विसरलाय. कोणतीही टेस्ट असो, स्वतःचे मार्क बघितल्यावर इतरांचे मार्क नक्कीच बघतो. असं का आहे? आपण आपल्यात सुधारणा करायची की दुसऱ्यांना सुधारत बसायचं? स्वतःला मग सुधारायचं. स्वतःला सुधारा. अशा चुका एक माणूस चालतो आणि तो खड्ड्यात पडला, त्यावेळी आपण तिथून चाललो तर खड्ड्यात नाही पडायचं. तो मूर्ख आहे, त्याचं लक्ष नव्हतं. तुझं काय खड्ड्यात पडायचं नाही, त्याकडे लक्ष दे. इतरांचा विचार करावा असं जग आता नाही. आपण स्वतःच्या चुका सुधारायच्या आहेत. इतरांच्या चुका पाहून स्वतः सुधारा.
कोणीतरी सॉक्रेटिसला विचारलं की तुमचे गुरु कोण? गावात जेवढी मूर्ख माणसं आहेत ना ते माझे गुरु आहेत. रे तुम्ही एवढे मोठे असं का म्हणता? त्यांच्या मूर्खपणातून ना जीवनातल्या मी बरंच काही शिकलोय. मी तसला मूर्खपणा कधी नाही केला. चांगली गोष्ट सांगितली त्यांनी. म्हणजे सरळ सोपी गोष्ट आहे की कोणी चूक केली तर ती चूक आपण नाही केली तर आपण आपल्या चुका सुधारू शकू. दुसऱ्यांच्या चुका काढू नये. बघा, प्रार्थना करायची त्यांसाठी. दुःखांपासून मुक्ती मिळावी, चुकांपासून मुक्ती मिळावी, खरी समज मिळावी. रवी वर्मा, रश्मी नाही काय, रेणू राय, कानपूर. रामगोपाल गुप्ता, हरदोई, नैनितालहून बोलतोय. बोला. पूज्यश्री दादा भगवानांचे ज्ञान घेतल्यानंतर आपली प्रकृती व्यवस्थितच्या अधीन होते, पण अज्ञान दशेत ती अहंकारद्वारे नियंत्रित होते. दादाजी म्हणतात की जर बाहेरचे लोक व्यवस्थित शक्तीला पकडून ठेवतील तर ते घनचक्कर बनतील. घनचक्कर बनल्यावर त्यांचं काय नुकसान होईल? व्यवस्थित शक्तीचे संयोग वियोग कशा प्रकारे काम करते, कृपया उदाहरण देऊन मला जरा समजवण्याची कृपा करावी. आणि शुद्ध अहंकाराच्या शक्तीद्वारे काय क्रमिक मार्गावरचा कोणी सिद्ध पुरुष वर्तमानात घडणाऱ्या एखाद्या घटनेला 100-200 वर्ष पुढे भविष्याकडे ढकललं जाऊ शकतं का? नाही, हा अहंकार आहे. बघा, फक्त पुढे ढकलून दिलं. बरं. ॲक्च्युली समजून घ्यायचं आहे की मी शुद्धात्मा आहे. रामगोपालची ती प्रकृती व्यवस्थेच्या अधीन आहे. होय. आणि भरलेला माल बाहेर पडणार. कोणाला दुःख दिलं गेलं तर रामगोपालला सांगायचं की प्रतिक्रमण कर. एवढं समजून घ्यायची गरज आहे. बरं. आणि लोकांचं तर कसं आहे की अज्ञानदशेत तर स्वतःच करता असतात. मीच केलं त्याला असंच वाटतं की जो काही देहकार्य करतो त्याला मीच करतो मानतो. त्यामुळे त्याच्यासाठी व्यवस्थितचं ज्ञान हेल्पफुल नाही आहे. एवढी गोष्ट समजून घ्यायची गरज आहे. बरं. एवढं समजून आपण पुरुषार्थ करायचा. आपल्याला 5 आज्ञा मिळाल्या आहेत. 5 आज्ञा, 5 आज्ञांच्या आधारे आपण शुद्धात्म्यात राहू शकतो. व्यवस्थित करता त्या जागृतीतही राहू शकतो. आणि फाईलचा समभावाने निकाल करायचा त्या जागृतीत राहू शकतो. इतर लोकांकडे ज्ञान नाही आहे तरीही करता पद आहे. त्यामुळे त्यांना ते जे काय करताय ते करू द्या. त्यांच्यात अज्ञानता आहे त्यामुळे त्यांच्यासाठी व्यवस्थितचं ज्ञान खूप उपयुक्त नाही ठरणार. बोला. 20 वर्ष जवळ होऊन गेली नॉनव्हेज सोडलंय. मग अगदी अचानक म्हणजे कानात गुणगुणल्यासारखे वाटते ते सारे मासे ज्यांना कापून मारून शिजवले. त्यामुळे फाईल 1ला खूपच रडू आले. प्रतिक्रमण पश्चाताप केल्यामुळे तो गुन्हा धुतला जाईल. नक्की पश्चाताप करायला एक जीवाला स्मरून. बघा, आपल्या बोटाला साध्या जरा सुरीने कापलं किती वेदना होतात. कोणी बोटच कापलं तर किती दुःख होईल. त्यांची तर मान कापतो आपण. किती दुःख होत असेल त्या जीवाला. किती मोठा गुन्हा आहे. म्हणजे खूप पश्चाताप करायला हवा आणि माफी मागून, त्या शुद्धात्म्याची माफी मागून मग पश्चाताप केला तर अपराध धुतला जाईल. आणि कायम प्रार्थना करायची मी की हे प्रभू, असे काहीतरी करा की या साऱ्यातून सुटका होईल. मला हे काम करावे लागणार नाही. आणि अजूनही फाईल 2ची कायम भीती वाटते. आता ही गोष्ट मनातून काढून कशी टाकायची? समजावून सांगा त्यांना. आता त्या नॉनव्हेजचं तर पूर्ण झालं की नाही? तो तर प्रकृतीचा हिशोब आहे. त्या पुरुषी प्रकृतीमध्ये क्रोध मान जास्त असतो. स्त्रियांमध्ये मोहमाया. कोणतीही गोष्ट करण्याआधी मनात फार भय वाटत राहते. वाटते त्यांना सांगावे का नाही, बोलू की नको, 50 वेळा विचार करते. शांत पण एखाद वेळेस सांगायचं, बघा मला एवढं करायची इच्छा आहे, मला सत्संगात जायचं आहे. जर तुम्ही करेक्ट असाल तर मग का भीती? त्यांच्याशी समजुतीने बोला. विनंती वजा की बघा अशी माझी भावना आहे, मी हे करतेय. मग ते म्हणतील ठीक आहे. घाबरून काय होणार आहे? आपला प्रेज्युडिस आहे. आपण मानतो असं करू एखाद्या वेळेस तर चेक करा तुम्ही. आपण मानतो तसं खरं होत आहे का वेगळंच घडत आहे? नाही, खूपदा तर तसे होतच नाही बघा. खूप वेळा नाही होणार. आणि कधी कधी त्यात यशही मिळते. म्हणजे हळूहळू सगळं ओपन टू स्काय म्हणा. जे काही सत्य आहे मोकळेपणाने सांगा. दुःखी कशाला व्हायचं आणि भीती कशाला बाळगा. आणि नाही म्हटलं तर आपण शांत राहायचं. ठीक आहे, पण माझी इच्छा आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर मी यावेळी नाही जाणार, पण पुढच्या वेळेस मला जाऊ द्यावं. मला तर आयुष्यात यामुळेच शांतता लाभते. मला सत्संगात जायचं आहे. दुसरीकडे कुठेही इकडे तिकडे नाही जाणार असं सांगून सोडून द्यायचं. पण फाईल 1ची कायमच अशी इच्छा मनातून असते की म्हणजे या सत्संगातून म्हणजे कोणाशी तरी बोलावे आणि यांच्याशी संलग्न व्हावे. एक पण शांतपणे खरा म्हणजे
एकमेकांबरोबर मनमोकळेपणाने बोलायचं, म्हणजे हळूहळू नॉर्मल व्यवहार होईल. होय. मनमोकळेपणाने बोला. आणि बघा, आपल्याला हे तर माहीत नसते की आपले वय पुढे किती शिवाय आयुष्य आहे. पण जे काही असेल ते माझे आयुष्य तुम्हाला लाभो आणि या संसारात दादांचे ज्ञान असेच पसरत राहो, बस हीच भावना आहे. खूप छान. SU जय जैन. सच्चिदानंद. भाईजींच्या चरणी कोटी कोटी नमन. आपल्या ह्या ज्ञानामुळे द्वेष नष्ट होतो, त्यानंतर प्रेम. आधी द्वेष वाटतो, द्वेषानंतर प्रेम वाटायला लागते. द्वेषातून प्रेमाचे बीज उत्पन्न होणे बंद झाल्यावर हळूहळू प्रेम वाटणे बंद होते. दुनियेत प्रेमाचा विलय होण्याचे साधन आहे, पण द्वेष विलय करण्याचे साधन नाही. कृपया हे आपण मला समजवावे. आता रश्मीची कोणी चूक काढली तर दुःख वाटतं का? आधी ज्ञानाच्या आधी? म्हणजे रश्मीवर प्रेम आहे, समोरच्याला द्वेष वाटतो. म्हणजे आतमधल्या शुद्धात्म्याचाही द्वेष केला गेलाय. म्हणजे समोरच्या शुद्धात्म्याचा द्वेष म्हणजे आपला शुद्धात्म्याचाही आपण द्वेषच करतो. आत्म्याचा द्वेष आणि रश्मीवरती प्रेम, असं आपलं आयुष्य चालू होतं. आता ज्ञान मिळालं आहे, त्यामुळे रश्मीपासून वेगळे झालायत. तुम्ही आता आत्म्याचं प्रेम वाटायला लागलं, म्हणजे द्वेष नष्ट झाला. आपलंच स्वरूप आत्मा आहे ते भान आपल्याला आलं. रश्मी आपल्यापेक्षा वेगळी, अज्ञानता निघून गेली. आता जर कोणी रश्मीचा अपमान केला तर त्याच्यातील आत्म्याचा द्वेष नाही वाटत. म्हणजे या ज्ञानामुळे द्वेषाचा परिणाम निघून गेलाय. आता प्रेम आहे, मोह असेल, अपेक्षा आहे, ते डिस्चार्जमध्ये आहे. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर थोडा द्वेष वाटेल, तो रश्मीला वाटेल, त्वरित जागृती येईल, प्रतिक्रमण करून घ्यायचं. त्यामुळे प्रेमही मग समाप्त होईल, द्वेषही समाप्त होईल. तर होतेच प्रतिक्रमण. बस, म्हणजे हा द्वेष निघून गेला. बघा, द्वेष म्हणजे कोणी कितीही अपमान केला, नुकसान केलं, आक्षेप घेतला, आपल्या चुका काढल्या, आपल्यात वैरभाव नाही निर्माण होणार. आता नाही होत. ह्या ज्ञानामुळे त्याची ही सुरुवात झाली आहे. कोणत्याही जीवाचा अभाव, तिरस्कार, द्वेष वाटणारच नाही आता आपल्याला. मग नैसर्गिकपणे वाटला तर आपल्या त्वरित जागृती याला द्वेष नष्ट, हे चुकीचं आहे, नको व्हायला, असं त्याचं प्रतिक्रमण करून धुवून टाकायचं. म्हणजे या द्वेषाचा परिणाम नष्ट झाला, त्याचीच खूण आहे. लक्षण हेच आहे की द्वेष परिणाम आपल्याला आवडत नाहीये, आपण पश्चाताप करून धुवून टाकायचं. वितद्वेषी झालो. आता वितरागी, जेवढे जेवढे 5 आज्ञांचं पालन कराल, फाईलचा समभावाने निकाल कराल, तेवढी वितरागता अंशांशाने वाढत जाईल. समभाव म्हणजे अंशतः वितरागीपणा वाढत जाते. वितरागता. धन्यवाद भाईजी. आता मला वेगळे राहण्याची जागृती द्यावी. जय जय सच्चिदानंद. सुधांशु गिर, बोला सर. मला हे विचारायचं होतं, भगवान आहेत का ह्या जगात, आणि असतील तर दिसत का नाहीत भगवान? या शारीरिक डोळ्यांनाही नंबर येतो, माहिती आहे, त्यातून नाही दिसणार. बुद्धिचक्षुनी नाही दिसणार, हृदयामुळे समजतील. जसं बघा, हे सेंट असेल, अत्तर, त्याचा सुगंध दरवळतो तेव्हा कळतं की इथे अत्तर आहे. तसेच भगवानांचे गुण आहेत आनंद आणि ज्ञान. जिकडे ज्ञान आहे तिकडे बघा आनंद आहे, तिकडे भगवान आहेत. आणि दिसणार नाही, ते अनुभवास येतील. आणि हे काम काय करतात मग? भगवान प्रकाश देतात, जीव मात्रांना प्रकाश देतात. मनुष्याला नाही का, जर लाईट आहे तर मी वाचू शकतो, तुम्ही कुठे उभे आहात बघू शकतो, म्हणजे प्रकाशामुळे हे बघू शकतोय. आता बघणारा मी आहे, प्रकाशही आहे, आणि तुम्ही उभे आहात. तिघे आहेत. एक ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्झर्वर आहे, एक प्रकाश आहे. प्रकाशाचं काम भगवंतांचं आहे. एखाद्याने फोन केला, आंटीचा आवाज आहे, तर आपल्याला कोणत्या ज्ञानाने समजू शकतं? भगवानांची उपस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला समजतं. भगवंतांचं काम प्रकाश द्यायचं आहे, आणि ज्ञानरूपी ते प्रकाश आहे त्यांचं. बाकी भगवान तर प्रत्येक जीवमात्रामध्ये आहेच, नाही का. एखाद्याला भीती वाटते, दुःख होतं, पण त्याची डेड बॉडी असेल तर काही भय नाही, काही दुःख नाही, आनंद नाही, सुख नाही, काहीच परिणामच होत नाही. म्हणजे भगवंतांचं अस्तित्व संपलं आतून. त्याचं अस्तित्व आहे, त्यामुळे इंजेक्शन देण्या आधी स्पिरिट लावतात. बाबा दुखायला नको, वेदना होत आहेत म्हणजे भगवंतांचं अस्तित्व आहे, म्हणूनच वेदना आहेत. भगवंतांचं अस्तित्व नाही, डेड बॉडीला वेदना नाही होत. त्याला टोचा, काही करा, काही नाही होणार. आणि एखाद्याला सच्चा गुरु ह्या जगात कसं काय मानायचं? आजकाल तर खूप सारे गुरु होत आहेत, दुनियेत लाखो जण आहेत, कसं काय कळणार? आपली चिंता जो मिटवेल त्याला गुरु मानायचं. असे गुरु तर आहेत, पण कित्येक चिंता मिटवणारे म्हणजे कायमची चिंता मिटायला हवी, आणि पुढचे म्हणजे आत्मसाक्षात्कार करून देतील, तेच आपले खरे गुरु आहेत. बघा, बाकी एवढं ध्यान करा, एवढं तप करा, एवढा त्याग करा, एवढी सद्भावना करा, हे करा, ते करा सांगतात, ते संसारासाठी
चांगलंच आहे ते. पण जो कर्तेपणा सोडवतो, आत्मसाक्षात्कार करवतो, तोच अंतिम गुरु आहे. त्याला ज्ञानी म्हणतात, ज्ञानी पुरुष. आणि ते गुरु शिष्य ते बनवतही नाहीत, स्वतः गुरु भावनेत राहतही नाहीत. असे गुरु लाभले तर त्यांना शरण जायचं मग. आणि त्यामुळे हे आपलं जन्मजन्मांतरीचे फेरे संपतील कायमचे. एक प्रश्न होता, आमचे जप-तपात लक्ष का नाही लागत जे मी करतो त्यात? मी सुद्धा ज्या प्रकारे जप-तप करतो त्यामुळे लोक टिंगल करतात. ते जप वगैरे करतात, तो जप नसतो, कॉन्सन्ट्रेशन नाही होत. तेच विचारायचं हो. का? खरं तर भगवंतामध्ये कुठे इंटरेस्ट आहे? तरुणींमध्ये आहे, पैशात इंटरेस्ट आहे, टी व्हीमध्ये इंटरेस्ट आहे. जिथे इंटरेस्ट आहे बघा ही लहान मुलं असतात ना, 2-2 तास गेम खेळत राहतात. आजूबाजूला किती आरडाओरडा, गोंगाट असतो, आवाज असतो, कुठेही लक्ष नसतं. ती एकाग्रता इथे आहे. ज्यात इंटरेस्ट आहे तिथेच एकाग्रता आहे. भगवंतामध्ये इंटरेस्ट उत्पन्न झाला तर सारा दिवस भगवंतातच एकाग्रता राहील. त्या नामस्मरणात, त्या भगवंतात इंटरेस्ट नाही आहे, इतरत्र इंटरेस्ट आहे. म्हणूनच मग जप करा, काहीही करा. नाही, मला असं म्हणायचंय की ज्या प्रकारे आजकाल कलियुग आहे, मोठंच कोणाचंही ध्यान नाही लागणार भगवंत नाही, भक्तीत. असं काही नाही. हे म्हणायचं मला. दादाजी कित्येक लोक आजकाल म्हणतात मी 8-9 तास सिमरन करतो. हो, ते बरोबर आहे. कसं काय एकाग्र होणार ते त्यांचं बरोबर चित्त? आहे. तेच तर विचारायचं होतं. आम्हाला दादाजींचं ज्ञान मिळालं. मी ध्यानात असतो, शुद्धात्म्याच्या निरंतर. शिवाय बाहेर सुपरफ्ल्युअस राहू शकतो. म्हणजे असं नाहीये की कलियुगात नाही राहू शकत. SK जैन, उदय शंकर, नेहा धवन. प्रणाम पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, माझी तब्येत जरा ठीक नाही राहत, त्यामुळे आजारपणाची भीती वाटत राहते सतत. वाटतं काहीतरी व्हायला नको, कुटुंबात कोणाला काही व्हायला नको. मग त्यासाठी मी काय करावं? बघा, हे भय बाळगून आजारपण येणार नाही. हो. लवकर येईल. उलट माहितीये, नसतील तेही आजार उद्भवतील. त्यापेक्षा आता एकदा काय होईल ते होऊ द्या. जे होईल ते बघता येईल. त्यामुळे रोज दुःखी नाही व्हायचं. आणि दुसरा उपाय करा. बघा, कोणत्याही प्रकारचा आजार केव्हा येतो? खिन्नपणातून, दुःखातून सगळ्या प्रकारचे रोग सुरू होतात. आनंदातून सगळ्या प्रकारचे रोग मिटतात. म्हणजे आनंदात राहा, सदैव आनंदात राहायचा मार्ग काढा. आणि हे ज्ञान असं आहे की आनंदात तर राहतो माणूस निरंतर, अगदी. म्हणून हा मार्ग काढा. दुःखी होण्याऐवजी सॉल्युशन काढा. प्रणाम पूज्यश्री. दुसरा उपाय आणखी एक करा. दादा भगवानांचा असे म्हणजे जय जयकार म्हणा, आरती करा. आनंदात राहण्यासाठी हा चरणविधी आहे, नमस्कार विधी आहे, दादाजींची वाणी, साऱ्याचा आधार घ्या. खूप आनंद मिळेल. पूज्यश्री, हे जाणून घ्यायचं होतं की जेव्हा ज्ञानविधी करतात कित्येक लोक, पण नंतर जर ते 5 कर्मांचे 5 आज्ञांचे पालन नाही होत, तेव्हा त्यातून पुढचा मोक्षमार्ग थांबतो का? थांबतो म्हणजे काय की उशीर होतो. जेव्हा 5 आज्ञांचं पालन सुरू कराल, तिकीट मिळतं ना ट्रेनचं, तिकीट नाही वापरलं तर पेंडिंग राहील. पण जर तिकीट वापरलं, ट्रेनमध्ये बसला, तर नक्कीच दिल्लीहून अहमदाबादला पोचाल. म्हणून वापरा, कारण तिकीट तर मिळालंय तुम्हाला. उशिरा वापरलं तर ते रिन्यू करावं लागेल. नाही, हे कन्फ्युजन होतं की जेव्हा ते बीज पेरलं जातं 5 आज्ञांचं, तर मग काय ते धुतलं जातं का नंतर? ऍक्च्युली काय आवरण येतं, आता कित्येक कोटी जन्मांची पुण्याई असेल म्हणून हे ज्ञान मिळालं. काही अंतराई येत आहेत, त्यामुळे 5 आज्ञांचं पालन नाही करू शकत. पण हळूहळू 2 महिने, 4 महिने, 12 महिने, 2 वर्ष कधी ना कधी कोणती तरी लिंक मिळाली की पुन्हा परत सत्संगात यायला लागाल. त्यामुळे पुन्हा जागृती मिळेल आणि मोक्षाच्या गाडीवरती जन्मांचा सुद्धा हिशोब, पूर्वजन्माचा नक्कीच हिशोब आहे. नाही, पुढच्या जन्मातही हिशोब असतो का की पुढे 2-4 जन्मानंतरही त्याची लिंक चालू होऊ शकते? होऊ शकते, कारण ती ज्ञानबीज मनापासून त्याने ज्ञान घेतलेलं आहे. काही लोक बघायला येतात, ते काय वधवून घेत आहेत, काय करतायत, म्हणजे बघायला जर आले तरी काय करतात, म्हणजे कोणते शब्द बोलतात, काय करतायत, म्हणजे आले बघायला तर त्यांना फायदा असाच मिळतो. मनापासून ज्यांची इच्छा आहे, मला समजायचं आहे, आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, संसारातून सुटका हवी आहे, मोक्षाचं ज्ञान मिळवायचं आहे, मनापासून मला तर प्राप्त करायचं आहे, मग त्याला फायदा होईलच होईल. पूज्यश्री, मम्मी आहे बरोबर, पण तिला इंटरेस्ट नाही आहे, पण मी तिला बरोबर घेऊन आलोय ज्ञानासाठी. त्याचं काय होईल आता पुढे? त्यांना फायदा हा मिळणारच आहे. कारण एवढं तर बघितलं की नाही, आपला मुलगा काही गैरमार्गावर तर नाही घेऊन जाणार आहे. म्हणजे थोडा विश्वास आहे. त्या विश्वासाच्या आधारेच त्यांना पुढची लिंक सापडेल, मनाला शांतीही लाभेल आणि ज्ञानात पुढेही प्रगती करू शकतील. पूज्यश्री,
एक गोष्ट आणखी जाणून घ्यायची होती. नरापासून नारायण जे आपण म्हणतो, तर त्यात जरा गोंधळ, थोडं कन्फ्युजन होतं. त्यात म्हणजे कोणीही ज्ञानी पुरुष असेल तर तोही नारायण पदावर पोहोचू शकतो. तर मग फक्त वासुदेव का म्हटलं जातं की जे नरातून नारायण झाले? ही तर त्यांची फक्त दशा समजून घेण्यासाठी म्हटलं गेलं की नरातून नारायण झाले. मनुष्यातही भगवान होण्याची क्षमता असते बघा. सारे मनुष्य भगवान पद प्राप्त करू शकतात हे त्यांना सांगायचं आहे. असं नाही आहे की मनुष्य मग- फक्त भगवानच भगवान असणार आहेत आणि मनुष्यातही जसे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, इंजिनियर्स असतात तसे भगवानही असू शकतात. भगवंतांचे गुण ज्यात प्रकट होतील त्याला भगवान म्हटलं जाईल. पण मग नाही, फक्त वासुदेवच का म्हटलंय? वसुदेव म्हणजे नारायण म्हणजे काय? वसुदेव आणि प्रतिवासुदेव दोघांना अर्धचक्री म्हटलं जातं. आणि चक्रवर्ती राजा त्याला साऱ्या 6 खंडांचा अधिपती म्हटलं जातं आणि वासुदेव 3 खंडांचे अधिपती आहेत. प्रतिनारायण म्हणजे प्रतिवासुदेव 3 खंडांचे अधिपती. दोघंही लढाई करतात. वासुदेवाच्या निमित्ताने प्रतिवासुदेवाचा मृत्यू होतो. असे शलाका पुरुष म्हणजे जीवन चरित्र आहे हे. साऱ्या कालचक्रात असे 63 शलाका पुरुष आहेत. त्यातले 9 वासुदेव, 9 प्रतिवासुदेव, 9 बलराम, 12 चक्रवर्ती आणि 24 तीर्थंकर असे असतातच बघा प्रत्येक कालचक्रात.